जय शिवराय. उद्या माझा वाढदिवस आहे 24 ऑगस्ट आणि अनेकांचे खरं तर फोन मेसेज येतात ते अनेक जण त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे अनेक त्या ठिकाणी केक कापण्यासाठी येतात, आनंद उत्सव साजरा करतात. परंतु आपल्या जुन्नर तालुक्यात गेल्या 4 दिवसापूर्वी अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. ते म्हणजे पिंपळुंडे गावची एक छोटीशी कन्या, जिचा त्या ठिकाणी आपण पाहिलं सगळ्यांनी की अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी तिची हत्या करण्यात आली. म्हणजे आपल्या खरं तर तालुक्याला ही काळीमा फासणारी घटना आहे आणि खरं तर ते दुःख फार मोठं आहे. ते फक्त दुःख त्या परिवाराला नाही तर तालुक्याला पण दुःख आहे. त्याच्या संदर्भात खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. मला असं वाटतं उद्याचा वाढदिवस कुठला आनंदोत्सव साजरा न करता आपण जर त्या कुटुंबाला फुलाची पाकळी जर मदत म्हणून त्या ठिकाणी सहकार्य केलं तर ते आज कुटुंब उभं राहायला त्या ठिकाणी मदत होईल. मला असं वाटतं केक नको किराणा द्या, हे आम्ही जे ठरवलंय सगळ्या मित्रपरिवारांनी. केकपेक्षा जर आपण किराणा माल जर त्यांना दिला म्हणजे साधारणतः एखादा केक 300-400 रुपयाला येतो, त्याच्याऐवजी जर तेवढं जर किराणा भरून दिला, डाळ असेल, साखर असेल, मीठ असेल, शेंगदाणे असेल, जे जीवनावश्यक वस्तू आहे, तर मला असं वाटतं ते कुटुंब उभं राहायला फार त्यांना मदत होईल. आणि मला असं वाटतं सध्या तीच गरज आहे. आणि गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या पण सासऱ्यांचं दुःखद निधन झालंय, कुटुंबात पण दुःख आहे. मला असं वाटतं ह्या वर्षीचा वाढदिवस आनंदोत्सव साजरा न करता मदतीचा हातभार म्हणून त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण उभं राहू. आपल्या आदिवासी समाजातील अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील खरं तर एक परी गेली आणि बापाचं आई वडिलांचं दुःख फार प्रचंड मोठं आहे. आज ते हालाकीच्या परिस्थिती खरं ते कुटुंब त्या ठिकाणी जगते आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून खरं तर त्यांची लाडकी कन्या गेली. मला असं वाटतंय आपल्या प्रत्येकाला त्या गोष्टीचं खरं तर दुःख झालंय. आपण सगळेजण हळहळ व्यक्त करतोय. आपण पहिल्या दिवसापासून खरं तर त्या कुटुंबाच्या मागं आपण आधार देण्यासाठी मागं उभे राहिले. परंतु कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपण सगळ्या मित्रपरिवाराने मला असं वाटतं सगळा हा आनंदोत्सव वाढदिवस सगळा बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारचा खर्च करू नका. आपण त्या कुटुंबाला जास्तीत जास्त किराणा माल कसा आपल्या भरून देता येईल, किराणा साहित्य कसं त्यांना भरून देता येईल, त्या कुटुंबाच्या मागं कसं उभं राहतील, त्यांना 2 अजून लहान लेकर आहे ते पण शिक्षण घेतात ते, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. आणि नारायणगावमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जे स्मारक आहे, आपल्या नारायणगावमध्ये आमच्या सगळ्या सहकार्याने जे ठरवले, जी समिती आहे त्यांनी जे ठरवलं की हे स्मारक उभं करायचे. मी दुपारी पण त्या ठिकाणी जाहीर केलं की बाकीचा काय खर्च करण्यापेक्षा स्मारकाला आज ते अनेक वर्षापासून ते पुतळे खरं तर ती शोकांतिका पण आहे आणि ते स्मारक खरं तर आपल्या सगळ्या मित्रपरिवारांनी ठरवलं की ते उभं करायचे, तिथं पण आपल्याला मदत करायची. मला असं वाटतं हेच सध्या हाच वाढदिवस फार महत्वाचा राहील. सो फक्त महापुरुषांसाठी असेल आणि हे जे खरं तर जे कुटुंब आहे, कारण आपल्या महापुरुषांचे विचार असते अशा वेळेस त्या कुटुंबाच्या मागं उभं नाही राहायचं, मग कधी राहायचं. आणि मला असं वाटतं हे सगळं आपण हातभार लावूया. केक नको किराणा द्या, अशी माझी कळकळीची आणि नम्र विनंती. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.